नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत। तर मित्रांनो, तलाठी भरती 2025 ठीक आहे। तर तुम्ही हा विषय ऐकला असेल, 2025 ला तलाठी भरती होणार आहे, 2500 प्लस पदांची भरती होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठीक आहे, यांनी घोषणा केली होती की आम्ही 1.5 लाख पदांची भरती करणार आहे। तर मित्रांनो, 1.5 लाख पदांमधील 50,000 पदांची भरती ठीक आहे, या पहिल्या टप्प्याला मित्रांनो सुरुवात होत आहे। तर मित्रांनो, त्यामुळे 2025 ला तलाठी भरती होणार आहे, पण तलाठी भरती बरेच उमेदवार देणार आहेत, पण त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्याच उमेदवारांनी मला कॉल सुद्धा केले की सर, आमचे काही मुद्दे आहेत, आमचे काही प्रश्न आहेत, ते क्लिअर करा। मग त्यानुसार बघा मित्रांनो, आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे सर्व प्रश्न तुमचे क्लिअर केले जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा की आपण या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करणार आहे। तर तलाठीचा पगार किती असतो, तलाठीला पगार किती असतो ठीक आहे, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ठीक आहे, वयोमर्यादा काय असते, तलाठी होण्यासाठी वयोमर्यादा काय असते, अभ्यासक्रम काय असतो, म्हणजे कोणकोणते विषय असतात हे सर्व ठीक आहे। त्याचबरोबर परीक्षा कोणामार्फत घेतली जाते आणि आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात। आता मित्रांनो, हे सर्व माहिती जे तुम्हाला प्रश्न घेतलेले आहेत, ही सर्व माहिती मित्रांनो याची आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि हे जर प्रश्न क्लिअर असतील तर मित्रांनो तलाठी होणं काही अवघड नाही ठीक आहे। म्हणजे रोडमॅप तयार होतो, तलाठी भरती संदर्भात सर्व गोष्टी क्लिअर होतात आणि मित्रांनो भरपूर गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यामुळे फायद्याचे ठरतात। त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा, गॅरंटी देतो मित्रांनो संपूर्ण तलाठी भरती संदर्भात असणारे तुमच्या मनातील सर्व प्रश्न क्लिअर होतील आणि तुम्हाला तयारीला लागायला बरं पडेल। आणि तयारीला लागून मित्रांनो कसं असतं, बरेच विद्यार्थी काय करतात की तलाठी भरती लागली, तलाठी भरतीचा GR आला की मग अभ्यासाला स्टार्ट करतात, तेव्हा मित्रांनो 1 महिन्याचा कालावधी उरलेला असतो। त्या 1 महिन्यामध्ये तलाठी भरती तुम्ही क्रॅक करू शकत नाही, कुठलीच एक्झाम क्रॅक करू शकत नाही ठीक आहे। तर बघूयात मित्रांनो, पहिल्यांदा आपण तलाठी भरतीचा पगार किती असतो बघूयात ठीक आहे। आता तत्पूर्वी मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त ठीक आहे स्पेशल ऑफर चालू आहे संपूर्ण कोर्सेसवर, आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवरील संपूर्ण कोर्सेसवर ठीक आहे स्पेशल ऑफर चालू आहे। तुम्हाला 30% डिस्काउंट मिळते मित्रांनो सर्व कोर्सेसवर ठीक आहे। आणि कुपन कोड या ठिकाणी दिलेला आहे न्यू इयर 25 म्हणजे न्यू इयर 25 ठीक आहे। आणि अधिक माहितीसाठी तुम्ही 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिलेली आहे, तर ऍपमध्ये जाऊन तुम्ही कोर्स बद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता। ओके हा, तर मित्रांनो बघा आपण आपल्या विषयाकडे वळूयात। तर पहिल्यांदा आपण बघतोय मित्रांनो तलाठीचा पगार किती असतो, वेतन किती असतं। तर तलाठीचं वेतन मित्रांनो, तलाठी बघा विभाग आहे तलाठीचा महसूल व वन विभाग मध्ये तलाठी येतं। वन विभागाचं मोस्टली काम तलाठीच पाहत असतात। तलाठी तुम्हाला माहित आहे गाव लेवलला, गाव पातळीवर असतात ठीक आहे। आता तुम्हाला सध्या न्यूज चालू होते की एका तलाठीला 4-4 गावं दिली जात आहेत, म्हणजे भरपूर ताण आहे तलाठ्यांवर ठीक आहे। एका तलाठीला 4-4 गावं दिल्यामुळे मित्रांनो तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा पण प्रॉब्लेम येतो की त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात ठीक आहे, खाते उतारा असेल, बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो। त्याचबरोबर जे शैक्षणिक कामांसाठी तलाठीचा दाखला लागतो, त्यासाठी पण बऱ्याच जनतेला, शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावं लागतं ठीक आहे। 7-12 उतारा असेल, खाते उतारा हे मिळत नाहीत वेळेवर। तर मित्रांनो त्यासाठी मित्रांनो शासन ठीक आहे लवकरच भरतीला सुरुवात करणार आहे, याची हे लक्षात ठेवा, 2025 मध्ये भरती होणार। ओके, तलाठी महसूल व वन विभाग मध्ये येतं ठीक आहे। आणि मित्रांनो S8 वेतन श्रेणी बघा, S8 चा बँड आहे 25,500 ते 81,100 एवढं वेतन असतं मित्रांनो ठीक आहे। आता 25,500 हे बेसिक वेतन असतं, त्यामध्ये मित्रांनो महागाई भत्ता असेल, नियमाप्रमाणे ते इतर भत्ते असतील, ते संपूर्ण ऍड करून मित्रांनो जवळजवळ 40 ते 45 हजारापर्यंत मित्रांनो पेमेंट जातं ठीक आहे स्टार्टिंगचं, हे लक्षात ठेवा। ओके, आणि तुमचं म्हणजे दिले बघा बेस 25,500 ते 81,100 हे लक्षात ठेवा। पुढे जाऊयात, वेतन झालं। आता शैक्षणिक अर्हता मित्रांनो बघूयात, शैक्षणिक अर्हता काय आहे। तर बघा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
ठीक आहे, वन विभाग मुंबई यांचेकडील, ठीक आहे, दिनांक 1 जुलै 2010च्या अधिसूचनेनुसार, ठीक आहे, उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त, म्हणजे शासन मान्यता प्राप्त असणाऱ्या कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असावा. ठीक आहे, पदवीधर असेल तरच तो हा एक्झाम म्हणजे तलाठी भरती देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिला झाला मुद्दा तलाठी पदवीधर. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की सर माझं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालेलं आहे, तर मी एक्झाम देऊ शकतो, डिस्टन्स मधून झालेला आहे, देऊ शकतो का? देऊ शकता. शासन मान्यता प्राप्त ते जर विद्यापीठ असेल, म्हणजे विद्यापीठाचा दर्जा असेल, ते विद्यापीठ असेल तर तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता बघा शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान. ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान. ठीक आहे, इथं पुढे जाऊया. मध्ये नमूद केल्यानुसार संगणक, मित्रांनो लक्षात ठेवा, संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ठीक आहे, मग यामध्ये तुमची तलाठी आपलं हे MSCIT तुमचं हवं आहे, लक्षात ठेवा. MSCIT असेल किंवा त्याला समतुल्य संगणकीय इतर कुठले कोर्सेस झाले असतील तर ते चालू शकतात. नसल्यास मित्रांनो काय झाले, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, म्हणजे जर तुमच्याकडे नसेल तर काय सांगितलेलं आहे की अर्धा नियुक्तीच्या दिनांकापासून, म्हणजे तुमची नियुक्ती झाली त्या नियुक्तीच्या दिनांकापासून मित्रांनो 2 वर्षाच्या आत ते सर्टिफिकेट प्राप्त करणं आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही नंतर MSCIT वगैरे करून ते सर्टिफिकेट मिळवू शकता. ओके, आणि मित्रांनो पुढे बघा, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता हे एक्झाम देत आहे तर मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला येणं अवगत असणं गरजेचं आहे. आता बघा, माध्यमिक शालांत परीक्षेत मित्रांनो, माध्यमिक शालांत जी परीक्षा असते 10वीची, त्यामध्ये तुमचा एक मराठी तर विषय पाहिजे किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, ठीक आहे, मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची, म्हणजे एतदर्थ मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजे समजा तुमचे जर विषय मराठी आणि हिंदी नसेल, ठीक आहे, 10वीला, तर मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी आणि किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. बस, ठीक आहे, म्हणजे नसेल, ज्यांचे 10वीला मराठी आणि हिंदी नाही तरी ते एक्झाम देऊ शकतात का? 100% देऊ शकतात. ओके, आता माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता काय आहेत? ठीक आहे, आता माजी सैनिक आहे त्यांना शैक्षणिक अर्हता काय आहे तर बघू शकता आपण. एकच मिनिट बघा, तर काय सांगितले, पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे, म्हणजे SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम मित्रांनो, ठीक आहे, हे तुमचं असणं आवश्यक आहे माजी सैनिकांसाठी, हे मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एक तर 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम. ठीक आहे, आता तत्सम पुढे बघू आपण. ठीक आहे, तेवढंच बेसिक लक्षात ठेवा. आता पात्रता बघू मित्रांनो. ठीक आहे, पात्रता काय आहे? भारतीय नागरिकत्व असावं, म्हणजे अमेरिकेचा फॉर्म भरू शकत नाही, भारतीय नागरिकत्व असावं. वयोमर्यादा, ठीक आहे, आता वयोमर्यादेबद्दल बरेच जण म्हणतात की सर माझं वर्ष आता वय 30 आहे 35 आहे तर मी देऊ शकतो का? काही जण म्हणतात माझा 38 आहे, देऊ शकतो का? तरी तो तुम्हाला सर असं सांगितले बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी, ठीक आहे, खुल्या प्रवर्ग म्हणजे ओपन, ठीक आहे, कोण ओपन, तर ओपन साठी मित्रांनो सांगितले काय, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील, ठीक आहे, विभागाकडील शासन निर्णय क्रमांक वगैरे दिलेला आहे. पुढे बघा, एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार किमान 18 वर्ष, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी नसावा, 18 ते 38 दरम्यान असावा. 18 ते 38 म्हणजे 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि 38 पेक्षा जास्त नसाल. त्या दरम्यान जर असेल तर तुम्ही एक्झाम म्हणजे हा फॉर्म भरू शकता, तलाठी होऊ शकता. ठीक आहे, ओपन साठी 18 ते 38 हे लक्षात ठेवा. आणि कास्ट साठी पुढे वाढते. आता बघा, कास्ट साठी मित्रांनो, मागासवर्गीय उमेदवारांसाठी, मग त्यामध्ये तुमचे सगळेच आले, ठीक आहे, सगळेच उमेदवार आले, SC ST वगैरे सगळेच आले. तर बघा काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. ठीक आहे, या क्रमांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी नसावा आणि 43 पेक्षा जास्त नसावा. म्हणजे तुम्ही मित्रांनो समजा 18 वर्ष तुमचं पूर्ण आहे, ठीक आहे, आणि तुम्ही 43 पर्यंत म्हणजे 18 ते 43 दरम्यान जर असाल
तर तुम्ही तलाठीची एक्झाम देऊ शकता, तलाठीचा फॉर्म भरू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्या आसपास कोणी जर असेल की वय 35 झालेलं आहे म्हणून आता काही नोकरीची संधीच उपलब्ध नाही असे जर विचार करत असतील तर त्या उमेदवारांना, त्या तरुणांना सांगा, तरुणींना की फॉर्म भरा. ठीक आहे, फॉर्म भरा. 35 वय झालं तरी असेल, तरी ग्रॅज्युएशन असतील त्यांना सांगा फॉर्म भरा, सिलेक्शन होऊ शकतं, अभ्यास करा. ठीक आहे, कुठलीच गोष्ट अशक्य नसते. तुम्ही कधीही तुम्ही करिअरला स्टार्ट करू शकता. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ट्रम्प, ठीक आहे, आता डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी वयाच्या 50-60 वर्षापासून पुढे करिअरला सुरुवात केलेली होती. मग तुम्ही पण करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी असे भरपूर आहेत मित्रांनो ज्यांनी 50-60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करिअरला स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला हे समजलं ओपनसाठी किती आहे, 18 ते 38. ओके, 18 ते 38. आणि जे कास्टमध्ये आहेत, कास्टमध्ये कोण कोण बघा इथं सांगितले बघा. तथापि उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमिलियर मोडनाजा विजा भज ब भज क भज ड विमा प्र इतर मागासवर्गीय SC BC आणि EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल, म्हणजे बघा तुम्ही कास्टमध्ये आहात पण तुम्ही उन्नत प्रगत गटातील असाल, ठीक आहे, प्रगत गटामध्ये मोडत असाल, म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही, क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल. ठीक आहे, नॉन क्रिमिलियर ठीक आहे, उत्पन्ना संदर्भात असते, दाखला तहसील कार्यालयातून मिळतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल नॉन क्रिमिलियरचं, तर तुम्ही ही एक्झाम म्हणजे तुम्हाला हे जे वय दिलेलं आहे ना 18 ते 43 हे तुमच्यासाठी लागू राहत नाही, तुम्हाला ओपन मध्येच टाकलं जातं. ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल, नॉन क्रिमिलियर, हे क्रिमिलियर सांगितले, नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्हाला हे लागू आहे. 18 वर्षापेक्षा जास्त, 43 वर्षापेक्षा जास्त असं आहे, म्हणजे 38 मध्ये +5 तुम्हाला वाढीव मिळते तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला 18 वर्षापेक्षा कमी, 43 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके, आता पुढे बघा, पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी काय सांगितले, शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. ठीक आहे, मधील जानेवारी 2019 मध्ये तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील. म्हणजे पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष राहील. स्वातंत्र्य सैनिकांचे, ठीक आहे, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, ठीक आहे, स्वातंत्र्य जे सैनिक आहेत इंडियन आर्मीमध्ये होते, ठीक आहे, वगैरे, तर त्यांचं नामनिर्देशित पाल्य सन 1991चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी, ठीक आहे, निवडणूक कर्मचारी यांचेसाठी मित्रांनो ही वयाची अट सांगितलेली आहे बघा. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा 45 इतकी राहील. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुमचे वडील सैनिक मध्ये असेल, इंडियन आर्मी वगैरे याच्यामध्ये असेल, ठीक आहे, स्वातंत्र्य सैनिकांचे असतील पाल्य, तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला वयामध्ये एक्स्ट्रा 2 वर्ष मिळणार आहे. कास्टमध्ये असाल तरी आणि ओपन मध्ये असाल तरी 45 वर्षापर्यंत तुम्हाला म्हणजे तुम्ही भरती देऊ शकता. ओके, आता खेळाडू उमेदवारांसाठी काय सांगितलेलं आहे, खेळाडू उमेदवारांसाठी मित्रांनो 5 वर्ष शिथिल, म्हणजे काय सांगितलं बघा, म्हणजे शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्रमांक या मधील तरतुदीनुसार खेळाडूंची गुणवत्ता व, ठीक आहे, पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहित वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि उच्चतम वयोमर्यादा 43 इतकी राहील. ठीक आहे, 43 इतकी राहील, म्हणजे खेळाडूंना 43 पर्यंत सूट दिली, म्हणजे 5 वर्षापर्यंत सूट दिली जाईल, 43 पर्यंत देऊ शकतात. दिव्यांग उमेदवारांसाठी बघा, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन, ठीक आहे, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक, ठीक आहे, शासन निर्णय क्रमांक यात
मधील तरतुदीनुसार उच्चतम वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे इतकी राहील. तथापि मित्रांनो, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान, ठीक आहे, किमान दिव्यांगत्वाचे प्रमाण 40%, म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात ना, तुमचं 40%चं ते सर्टिफिकेट हवं आहे, ठीक आहे, असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र, स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच त्यांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ वैद्यकीय मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करू शकेल असे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची अंतिम नियुक्ती केली जाईल. सदर प्रमाणपत्रावर उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे. म्हणजे सदर प्रमाणपत्र जे आहे त्याच्यावर उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे. हे झालं दिव्यांगासाठी. तर तुमच्या आसपास कोणी दिव्यांग असेल त्यांना ही सूचना तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. 40 म्हणजे 45 वर्षापर्यंत इतकी सूट राहील त्यांना, म्हणजे फॉर्म भरू शकतात. आता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी काय आहे, तर लक्षात ठेवा, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तसाठी कमाल वयोमर्यादा मित्रांनो 45. आता हे वाक्य जसं वाचून दाखवत नाही, लक्षात ठेवा 45 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केली असल्याने, ठीक आहे, मागासवर्गीय, प्रकल्पग्रस्त, भूकंप उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादेबाबत 45 वर्षापर्यंतची सवलत राहील. हे लक्षात ठेवा, 45 वर्षापर्यंत सवलत राहील. म्हणजे मागासवर्गीय असेल किंवा ओपन असेल तरी 45 वर्षापर्यंत सवलत राहील, लक्षात ठेवा. ओके. माजी सैनिक उमेदवारांसाठी काय सांगितलंय, माजी सैनिक उमेदवार त्यांच्यासाठी सांगितले बघा मित्रांनो, ठीक आहे, इथं बघू शकता 45 वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील, ठीक आहे, अधिक 3 वर्ष इतकी राहील, ठीक आहे. म्हणजे बघा काय सांगितले, महाराष्ट्र शासन, ठीक आहे, इथं बघतो तरतुदीनुसार माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील, अधिक 3 वर्ष इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा, ठीक आहे, 45 वर्षापर्यंत राहील. हे लक्षात ठेवा. ओके. आता हे झालं मित्रांनो, आपण बघितलं वयोमर्यादेबद्दल आपण बघितलं. लक्षात ठेवा, ते ओपन मध्ये आहेत 18 ते 38, ठीक आहे, आणि कास्ट मध्ये आहेत नॉर्मल, लक्षात ठेवा 18 ते 38, आणि जे नॉर्मल मध्ये म्हणजे कास्ट मध्ये आहेत त्यांना +5 वाढीव, म्हणजे त्यांना 18 ते 43 पर्यंत. एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुमच्या आसपास कोणी असेल कास्ट मध्ये असेल किंवा ओपन असेल, ओपन वाल्यांना सांगा 38 पर्यंत देऊ शकता, कास्ट मध्ये असेल 43 पर्यंत तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा मित्रांनो. ओके. हा, आता परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना बघू, ठीक आहे. परीक्षे संदर्भात आता घाबरायचं नाही मित्रांनो. परीक्षा तुमची होणार आहे, फॉर्म 10 लाख येतील, 20 लाख येतील, अजिबात त्याला घाबरायचं नाही मित्रांनो, ठीक आहे. नशिबात जे आहे ते मिळणारच, फक्त तुम्हाला प्रामाणिकपणे तयारी करावी लागणार. 100% मित्रांनो सिलेक्शन होतं जर तुमच्यावर विश्वास असेल तर. आपली स्पर्धा ही मित्रांनो आपल्या सोबत असावी, ठीक आहे. 10 लाख 20 लाख फॉर्म आलं त्यांच्यासोबत नसावी, हे लक्षात ठेवा. 100% सिलेक्शन मिळणार याची मी गॅरंटी देतो. त्यासाठी मित्रांनो अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. तलाठी भरतीसाठी मित्रांनो अभ्यासक्रम काय आहे बघा, काय मराठी विषय बघा, पहिल्यांदा मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी, अंगणित, ठीक आहे, बौद्धिक चाचणी आणि अंगणित आहे. म्हणजे एवढे विषय आहेत मित्रांनो. आणि सामान्य ज्ञान या घटकामध्ये चालू घडामोडीचे पण प्रश्न ऍड होत असतात, ठीक आहे. आता मित्रांनो हा पेपर फक्त नॉर्मल सांगतो, पेपर हा मित्रांनो 100 प्रश्नांचा 200 गुणांसाठी राहणार आहे. आणि कालावधी मित्रांनो 2 तास म्हणजे 120 मिनिटं राहणार आहे. एवढं समजलं. विषय कुठले समजलं, मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता, अंगणित बुद्धिमत्ता असं लक्षात ठेवा, अंगणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे. हे एवढे विषय आहेत. 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांसाठी असणार. प्रश्न बघा किती असणार आहेत प्रत्येक घटकासाठी. मराठीसाठी मित्रांनो 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 गुण, लक्षात ठेवा. एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे, 2 गुण. ओके. आता एक्झाम कोण घेणार आहे पहिल्यांदा इथे मी क्लिअर करतो. एक्झाम TCS घेणार आहे, TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, ठीक आहे. लक्षात ठेवा TCS ही एक्झाम कंडक्ट करते. मागं पण TCS न कंडक्ट केलेली होती, ठीक आहे. आपण TCS न जे एक्झाम कंडक्ट केलेली होती त्याच्यावर PYQ वगैरे सगळ्या गोष्टी बघणार. आणि बॅच जर जॉईन केली
आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर बॅच आहे मित्रांनो. तर बॅच जर जॉईन केली तर परफेक्ट तुमची तयारी आपण करून घेतोय. रिझल्टची 100% गॅरंटी देतोय, कारण स्टेप बाय स्टेप आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवलं जातं. गणित बुद्धिमत्ता तर तुमचं परफेक्टच करून घेतलं जातं. गणित बुद्धिमत्तावर जास्तीत जास्त भर दिला जातो, कारण पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा तो विषय आहे मित्रांनो. गणित बुद्धिमत्ता बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्तेचीच भीती वाटते, तर त्यांना पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण गणित बुद्धिमत्ता शिकवत असतो. बाकीचे विषय सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. तर तुम्ही ती बॅच घेऊ शकता SJN अकॅडमीच्या ऍपवर जाऊन, ठीक आहे. किंवा अधिक माहितीसाठी जो स्क्रीन नंबर दिसतोय तुम्हाला 8626095583 या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नवीन बॅच स्टार्ट झालेला आहे, मी जॉईन करू शकता. बघा, मराठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान मित्रांनो 25 प्रश्न 50 गुणांसाठी, अंगणित व बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुणांसाठी. हे लक्षात ठेवा. ओके, हा सिलेबस तुम्हाला समजला असेल. डोक्यामध्ये एकच ठेवायचं, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य आहे. संपलं. 100 प्रश्न 200 गुणांसाठी. क्लिअर. ओके, सांगा क्लिअर का? हे सर्व क्लिअर का? बघा, आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे बघूया परीक्षेचे स्वरूप काय आहे. परीक्षेचे स्वरूप लक्षात घ्या. परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. बेस्ट टेस्ट. आता बघा, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे मित्रांनो एक प्रश्न आणि 4 ऑप्शन या पद्धतीने राहणार आहे स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात आले आहे, तुम्हाला सांगितलंच. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक असा दिलाय 2022 मधील, ठीक आहे, तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने, ठीक आहे, पदवी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहणार. ठीक आहे, परंतु मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 12वीचा राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे मराठी इंग्रजीचं तुमचं ही पदवीवर भरती होणार आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो मराठी आणि इंग्रजीचा जो प्रश्नपत्रिकेचा दर्जा आहे तो मित्रांनो 12वीचा दर्जा राहणार आहे. ठीक आहे, 12वीचा लक्षात ठेवा, दर्जाच्या समान राहील. व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर, ठीक आहे, या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे मित्रांनो गणित बुद्धिमत्तेसाठी 50 गुण, ठीक आहे, मराठी व्याकरणसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50 गुण, ओके, सामान्यांसाठी 50 गुण, म्हणजे 200 गुणांची परीक्षा 2 तास कालावधी असणार आहे. ओके, आता पुढे बघा मित्रांनो काय सांगितलं, शासन निर्णय महसूल व वन विभाग या पद्धतीला मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय सामान्य प्रशासन निर्णय या निर्णयानुसार मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक म्हणजे मुलाखत घेण्यात येणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त लेखी परीक्षा असणार आहे, मुलाखत नाही. क्लिअर मेन्शन करतोय, मुलाखत नसणार आहे. ओके, हा. आता बघा, उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, ठीक आहे, विभाग या पद्धतीनं बरं बघा, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, ओके, काय सांगितलेलं आहे, मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. परीक्षेचा निकाल निवड सूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय, ठीक आहे, आधारे क्रमांकावर लावला जाईल. तर मित्रांनो लक्षात घ्या, आता असं म्हटलं जात होतं की तलाठी भरती वगैरे MPSC द्वारे कंडक्ट केली जाणार आहे, तर अजून त्याच्यावर ठोस, ठीक आहे, ठोस निर्णय काही झालेला नाहीये. तर लक्षात ठेवा, TCSच आपली ही एक्झाम घेणार आहे. तरी पण आपण पुढे बघूयात नवीन GR काय येतोय आणि त्या GR मध्ये काय सूचित होते. म्हणजे जेव्हा जागा येतील तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहेत. पण सध्या तर तुम्ही या गोष्टी
लक्षात ठेवा की आपल्याला सिलेबस बदलत नसतोय. गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य हेच तुम्हाला राहत असते. ठीक आहे, त्या पद्धतीने तयारी करायची आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही. काही प्रॉब्लेम असेल, कुठेही काही अडचण आली तरी मी तुमच्या सोबत असणार आहे. ठीक आहे, परीक्षा ही मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे. ठीक आहे, कॉम्प्युटरवर होणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे, घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो शिफ्ट वाईज एक्झाम होते. एक शिफ्ट म्हणजे सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, संध्याकाळची शिफ्ट. ठीक आहे, प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे, सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण म्हणजे मित्रांनो नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. ठीक आहे, नॉर्मलायझेशन म्हणजे कसं होतं मित्रांनो, आता सकाळची एक शिफ्ट, दुपारची शिफ्ट, संध्याकाळची एक शिफ्ट, अशी शिफ्ट वाईज एक्झाम चालते. एक 10 दिवस साधारण एक्झाम चालेल. मग मित्रांनो कसं होतं की एक्झाम चालू असते. मग त्या एक्झाम चालू असताना कधी कधी प्रश्नपत्रिका सोपी येते, कधी कधी अवघड येते. तर इथं नॉर्मलायझेशन केलं जातं म्हणजे सगळ्यांना इक्वल लेवलला ठेवलं जातं. म्हणजे असं नाही की बाबा सोपी प्रश्नपत्रिका आली मग मला 200 पैकी 200 पडले आणि मला खूप अवघड आली 100 पडली. 100 पडलेली जरी असले ना, ठीक आहे, एकच विद्यार्थी 100 पडलेले असले आणि त्याला सोपी प्रश्नपत्रिका सोडला 200 पडत असले तर ते नॉर्मलायझेशन करून बरोबर इक्वल आणलं जातं. त्यामुळे काळजी करायची नाही. तुम्हाला अवघड पेपर आला त्याला सोपा आला असं काही मनात ठेवायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला अवघड आला की सगळ्यांना अवघड आला असतोय कारण तुम्ही अभ्यास केलाय म्हणून. नाहीतर असं नाही करायचं मी अभ्यासच केलेला नाही पेपरला जातोय आणि मला अवघड पेपर. तू काय कुठला पण पेपर दे तुला अवघडच जाणार आहे. सोपा दिलास तरी अवघड जाणार कारण अभ्यास नाही. जर अभ्यास असेल तर तुम्ही अवघड आणि तुम्हाला लगेच जाणवेलच आपला अभ्यास आहे अवघड प्रश्नपत्रिका सगळ्यांना अवघड आहे. ठीक आहे, समजू शकता. आणि अवघड जरी असेल तरी घाबरायचं नाही. नॉर्मलायझेशन इक्वल गुण केले जातात. ठीक आहे, नॉर्मलायझेशन बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. नॉर्मलायझेशन सर्वांना बंधनकारक राहणार आहे याची नोंद घ्यावी, कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. आता मित्रांनो या भरतीसाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात. डॉक्युमेंट मित्रांनो आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय डॉक्युमेंट काढून ठेवा. डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे. डॉक्युमेंट नसतील तर परत अडचणी तुम्हाला निर्माण होतील. काय सांगितले बघा, प्रोफाईलद्वारे ठीक आहे बघा विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे म्हणजे हे अपलोड करावं लागणार. काय काय बघा, प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ म्हणजे अनाथ सुद्धा हे फॉर्म भरू शकता. अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल ठीक आहे फॉर्मॅट मध्ये संलग्न अपलोड करावीत. म्हणजे PDF फाईल द्वारे अपलोड करावी. ठीक आहे, विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर चेक इलिजिबिलिटी उमेदवार ठीक आहे जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागू असतील संलग्न अपलोड करणे. बघा मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला कुठले कुठले पाहिजेत ते लक्षात घ्या. बघा, अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे नावाचा पुरावासाठी SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे SSC सर्टिफिकेट पाहिजे. कशासाठी की बाबा तुमचं नाव बरोबर आहे का ते चेक करण्यासाठी SSCचं ठीक आहे मार्कशीट पाहिजे हे लक्षात ठेवा. ओके, वयाचा पुरावा बघा हा मुद्दा क्लिअर झाला तुमचा. SSC सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. वयाचा पुरावा असलेला शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही देऊ शकता 10वीचा ठीक आहे किंवा बोनाफाईड वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, शैक्षणिक तुमचं कंप्लीट झाले का ठीक आहे डिग्री कंप्लीट झाले का त्याचा पुरावा ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास ठीक आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा द्यायला लागणार. म्हणजे तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा मागासवर्गीय असाल तर तुम्हाला तो पुरावा द्यायला लागणार, ते सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे लक्षात ठेवा. आणि नॉन क्रिमिलियर पण पाहिजे. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा म्हणजे मित्रांनो
तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहात त्याचा पुरावा नॉन क्रिमिनल वगैरे जोडावा लागणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि ओपन वाल्यांनी लक्षात ठेवा EWS सर्टिफिकेट. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर सर्टिफिकेट द्यावं लागणार. अर्ज सादर करण्या म्हणजे बघा हा पॉईंट कट झाला आपला घेतला. चौथा. पाचवा झाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल. सहावा मुद्दा बघा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. ठीक आहे, अंतिम दिनांकास म्हणजे अर्ज दिनांकाच्या अगोदर मित्रांनो तुमच्याकडे हे सर्टिफिकेट हवा आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे लक्षात ठेवा. ओके. आणि पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. जर तुम्ही दिव्यांग असाल, हे दिव्यांगासाठी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे दिव्यांगासाठी आहे, नॉर्मल व्यक्तीसाठी नाही. आता बघा, नॉर्मल जनरल सर्वांना SSC पाहिजे सर्टिफिकेट, त्याचबरोबर डिग्री सर्टिफिकेट पाहिजे, त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे काय पाहिजे, वयाचा पुरावा असलेला मित्रांनो 10वीचं मार्क हे बोनाफाईड किंवा दाखला पाहिजे, शाळा सोडला दाखला. ठीक आहे, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही ज्या कास्टमध्ये मोडता ते कास्ट सर्टिफिकेट, जर ओपन मध्ये असाल तर काही गरज नाही, कास्टमध्ये जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नॉन क्रिमिनल दाखला SC साठी नसतो, लक्षात ठेवा. ओके. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, म्हणजे हे माजी सैनिकासाठी आहे. दिव्यांग व्यक्ती असेल तर दिव्यांग व्यक्तीसाठी तो पुरावा द्यावा लागणार आहे. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा सैनिकांसाठी आहे. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, खेळाडूंसाठी तो पुरावा द्यावा लागणार आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आहे त्यांच्यासाठी आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यासाठी, हा नॉर्मलसाठी नाही, लक्षात ठेवा. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्हाला भूकंपग्रस्त मध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्ही हा पुरावा देऊ शकता, प्रमाणपत्र. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल तर त्यासाठी. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, म्हणजे जर तुमच्या SSC सर्टिफिकेटमध्ये नाव एक आहे, मी तर काय सांगितले, नावाचा पुरावासाठी SSC सर्टिफिकेट. SSC सर्टिफिकेटमध्ये तुमच्या नावात काय चूक झाली असेल, काय झालं असेल, त्याचा बदल केलेला असेल, त्याचा पुरावा सर्टिफिकेट तुम्ही काय जोडलं असतं त्याला, काय ऍफिडेव्हिट वगैरे करून, त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार. अराखीव महिला, ठीक आहे, अराखीव महिला, मागासवर्गीय, ठीक आहे, त्याचबरोबर अधू खेळाडू, ठीक आहे, अधू खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, ठीक आहे, अधिवास जिथे राहतात ते प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. ठीक आहे, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. ठीक आहे, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे हे जर तुमचं लग्न झालं असेल, मॅरिड असाल तर तुम्हाला हे द्यायला लागतं. ठीक आहे, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता हे कुणाला तुम्हाला इथं पुरावा SSC मध्ये ते विषय असल्या पुरावा द्यायची गरज नाही. ठीक आहे, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला लागणार. ठीक आहे, अनुभव प्रमाणपत्र. आता अनुभव प्रमाणपत्र हे हा मुद्दा जरा गौण आहे, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. हा, तर बघा आता मित्रांनो तुम्हाला एक वेबसाईट लक्षात ठेवायच्या, जेव्हा फॉर्म सुटतील ते फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला ह्या वेबसाईटवर म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे करायचे असतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती या वेबसाईट मिळते, mahabhumi.government.in. म्हणजे काय सांगितलं, उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्र कागदपत्रे संलग्न अपलोड केल्याशिवाय अर्ज स्वीकृत केले जाणार नाही. ही वेबसाईट लक्षात ठेवा, mahabhumi.government.in. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो जेवढं काही महत्वाचं होतं काय तुमच्यासाठी तेवढं मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, SJN अकॅडमी, ठीक आहे, SJN अकॅडमी तर आपलं ऍप आहे, ऍप डाउनलोड करा आणि ऍपवरील तुम्ही कोर्स घेऊ शकता, तुमची तयारी परफेक्ट होईल मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमची तयारी आपण करून घेत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्र. सोबत मित्रांनो लक्षात घ्या, तलाठी भरती संदर्भात महत्वाचे व्हिडिओज असतील, लेक्चर्स असतील, भरपूर गोष्टी तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की यंदा तलाठी व्हायचं आहे, जर तलाठी व्हायचं नसेल तर काही गरज नाही, पण जर व्हायचं असेल
तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवणं खूप गरजेचं आहे. भरपूर चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. शॉर्ट्सच्या माध्यमातून असेल किंवा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून असतील, भरपूर कंटेंट तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही ऍप मधील आपला SJN अकॅडमीचा कोर्स जॉईन केला तर तुमची तयारी तर आउटस्टँडिंग, परफेक्ट. आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, फॉर्म कधी सुटेल हा विचार करत बसण्यापेक्षा तुम्हाला आता माहिती मिळाली ना, आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात ना, तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही आता तयारीला लागलात तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होण्याची संधी, चान्सेस वाढतात. कारण भरपूर विद्यार्थी काय करतात की बघू फॉर्म सुटल्यानंतर बघू, ठीक आहे. तर यात मित्रांनो कालावधी निघून जातो. समजा असं तुमच्याकडे आता 5 महिने आहेत, ठीक आहे. 3 महिने आहेत, 5 महिने समजा 5 महिने आहेत. तर तुम्ही काय म्हटलं, फॉर्म सुटल्यानंतर बघू केलं, 5 महिने तुमचे वाया गेले. फॉर्म सुटल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी राहतो. मग एका महिन्यात धडपडायचं, हा कोर्स घे, तो कोर्स घे, इकडे घे तिकडे घे, काही होणार नाही. त्यावेळेस कोर्स घेऊन जर होत असतं तर लय झालं असतं. आत्तापासूनच तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. दिवस आहेत ना, त्या दिवसाची म्हणजे जेवढे दिवस घावतात ना तेवढ्या दिवसाचं मित्रांनो सोनं करायचं, ठीक आहे. प्रॉपर तयारी करायची, 100% तुमचं सिलेक्शन होईल याची मी गॅरंटी देतोय मित्रांनो. आज ठरवलंय ना, आज माहिती मिळाली, आजपासूनच तयारी चालू, ठीक आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, हे लक्षात ठेवा. हे वाक्य, त्याचं कारण पण तेच आहे या वाक्याचं पण मित्रांनो. कारण आपण उद्या करू म्हणलं ना, ते उद्या कधीच उजळत नसते. ठरवलंय ना, निर्णय घेतला ना, आत्ताच ताबडतोब निर्णय. दिवसाचं प्लॅनिंग करायचं, मला या दिवसामध्ये काय काय करायचं आहे, मला माझ्यासाठी म्हणजे मला लेक्चर कसे बघायचे आहेत, काय काय करायचं आहे, नियोजन सगळं. समजा जॉब करत असाल तर जॉब करून अभ्यास कसा करायचा त्याचं नियोजन तुम्ही बनवलं पाहिजे, ठीक आहे, प्रॉपर. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आपण, जे जॉब करतात त्यांच्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते व्हिडिओ बनवू. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे का, ठीक आहे. आणि मित्रांनो टाइम टेबलचा व्हिडिओ जर पाहिजे त्याचं पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये, ठीक आहे. तर तुमची मित्रांनो प्रॉपर तयारी झाली पाहिजे तर सिलेक्शन मिळतं, ठीक आहे. नियोजनबद्ध तयारी असेल तर 100% डोळे झाकून मी गॅरंटी देतो मित्रांनो तुमचं सिलेक्शन आहे. आणि जर तुम्ही मित्रांनो आळमटळम करणार असाल ना तर तुम्ही फॉर्म पण भरू नका आणि मला फोन पण करू नका की सर मला कोर्स लावायचा आहे म्हणून. पण प्रामाणिकपणे जर तयारी करणार असाल तर मला कॉल करा, बॅच जॉईन करा. मी गॅरंटी देतो, मी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देतो मित्रांनो. आणि 100% गॅरंटी पण तुम्हाला देतोय मित्रांनो. पण तुमच्या मनात ती जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. तुमच्या मनातच काही नाही, फॉर्म बघू, फॉर्म भरतो आणि सरांवर सोपवतो, सरांकडे क्लास लावतो, आपोआप सिलेक्शन होईल असं नाही. माझ्यावर सोपवत आहे ना, मी जे सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार, तर तुमचं सिलेक्शन 100% होणार याची मी गॅरंटी देतो. सोबत लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःवर अफाट विश्वास पाहिजे की मी म्हणजे राजाच आहे, मी म्हणजे 100% सिलेक्शन. माझ्या कष्टावर माझा विश्वास आहे. पहिला मित्रांनो स्वतःवर विश्वास पाहिजे की मी जे कष्ट करतोय, जे धडपडतोय, जो अभ्यास करतोय तो प्रामाणिकपणे करतोय का. जर याचं उत्तर जर एस असेल, होय असेल, मी प्रामाणिकपणे अभ्यास करतोय, तर 100% तुमचं सिलेक्शन होणार, ठीक आहे. आणि मित्रांनो भरपूर असे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, मी सांगेन मित्रांनो माझ्यासोबत पण घडलेले आहेत. जे तुम्ही ठरवता ना मित्रांनो ते तुम्हाला मिळतच, ठीक आहे. तुम्ही जर आज ठरवलं मला तलाठी व्हायचं आणि मी तलाठी होणार, 100% होणार. तुमचं समजा तुम्ही कास्टमध्ये आहे, तुमचं वय 40 असून द्या, तुमचं सिलेक्शन होणार. इव्हन तुमचं 42 असून द्या, एका वर्षात भरती निघली, झालं, होणार तुमचं सिलेक्शन, याची मी गॅरंटी देतो. फक्त विश्वास पाहिजे. असे भरपूर विद्यार्थी बघितलेले आहेत मी, ज्यांनी वयाच्या 40-42 वर्षी पण पोस्ट काढले, 43 वर्षी सुद्धा शेवटच्या अटेम्प्टमध्ये सुद्धा पोस्ट काढलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही गाफील राहून चालणार नाहीये. संधी आहे ना, मिळाले ना संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी करतात त्यांचं सिलेक्शन होत असतं. आणि का सिलेक्शन होतं त्याच्या पाठीमागचं कारण आहे ना, की त्यांना माहित असतं मी हुशार आहे, मी टॅलेंट आहे, मी काही गंड नाहीये. विचार म्हणजे थॉट्स प्रोसेस. आपल्या मित्रांनो आपल्या ब्रेनचे 2 भाग आहेत, एक सबकॉन्शियस माइंड आणि एक कॉन्शियस माइंड. मित्रांनो जे तुम्ही आता बघा, मी जाणीवपूर्वक म्हणतोय, मी हा जाणीवपूर्वक शब्द वापरतोय मी, ठीक आहे. तेव्हा मी चेतन मनाचा वापर करतो, ठीक आहे.
पण मी ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी बोलतोय, ठीक आहे, त्याला अवचेतन मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे एखादं लहान बाळ बघा बोलायचा प्रयत्न करतं, जाणीवपूर्वक बोलायचा प्रयत्न करतं, तो चेतन मनानं जाणीवपूर्वक बोलायचा प्रयत्न करत असतो. पण नंतर एक कालावधी असा जातो की तो ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी तो बोलायला चालू करतो, शब्द फुटतात. हे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे, ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस पण तशी त्या पद्धतीने असते मित्रांनो. तुम्ही सुरुवातीला आता थॉट्स करा, मी हुशार आहे, मी टॅलेंट आहे असं म्हणायला चालू करा. ऑटोमॅटिक तुम्ही एक त्या फ्लो मध्ये जाल आणि सबकॉन्शियस मध्ये ट्रान्सफर व्हाल. म्हणजे सबकॉन्शियस मध्ये एकदा ट्रान्सफर झाला की तुम्हाला ते म्हणायची गरज नाही. जसं की बघा, हृदयाचे ठोके असतील, आपण झोपलोय आपण तरी पण हृदयाचे ठोके चालू असतात. सबकॉन्शियस माइंडचं काम आहे, ठीक आहे. डोळे ऑटोमॅटिक झाकत असतात, उघडत असतात, ते सबकॉन्शियस माइंड आहे. आता समजा मी जाणीवपूर्वक झाकतोय, हे जाणीवपूर्वक झाकलं डोळे, ठीक आहे. श्वास, ऑटोमॅटिक श्वास, मी बोलतोय तरी ऑटोमॅटिक श्वास येतोय जातोय. सबकॉन्शियस माइंडचं काम आहे, अवचेतन मनाचं हे काम आहे, ठीक आहे. तर तुम्हाला संदेश म्हणजे त्या पद्धतीने तुमच्या माइंडला पण संदेश द्यायचा आहे की तुम्ही हुशार आहे, तुम्ही टॅलेंट आहे, माझ्या पुढे कुठली एक्झाम फिकी पडते मी काढणार एक्झाम, टॅलेंट तेवढा आहे माझ्याकडे. स्वतःला ऊर्जा निर्माण करा स्वतःच्या मनामध्ये. 100% मित्रांनो तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. फक्त स्वतःवर आपला विश्वास असेल तर आपण जग जिंकू शकतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा, किंवा डिरेक्ट तुम्हाला एक्झाम संदर्भात काही अडचणी असतील कॉल करा. तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व शंकेचं उत्तर आपण देणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कशा पद्धतीचे पाहिजेत हे पण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगत चला, तुमचे प्रश्न मांडत चला, ठीक आहे, तुमच्या शंका मांडत चला कमेंटमध्ये, किंवा डिरेक्ट नंबरवर कॉल करू शकता 8626095583 या नंबरवर. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. ओके, चालेल मित्रांनो, धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे.